तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का? आपण राग गिळतो, रडणं थांबवतो, भीती लपवतो, तेव्हा त्या भावना लपल्या जात नाही, तर त्या आतल्या आत वाढत जातात आणि आपण अस्वस्थ होत राहतो. नमस्कार मंडळी, आपल्या मनाशी संवाद या मालिकेच्या डे 5 मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत, भावनांना दाबून ठेवलं तर त्या का वाढतात आणि त्यांना स्वीकारलं तर आयुष्य कसं हलकं होतं. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. भावना दाबणं म्हणजे नेमकं काय असतं बरं? आपण लहानपणापासूनच रडू नकोस, स्ट्रॉंग बन, रागवू नकोस, सहन कर हे सतत ऐकत आलो आहोत. आणि मग हळूहळू आपण शिकतो की भावना व्यक्त करणे म्हणजे कमजोरी. पण सत्य काय आहे हे आपल्याला माहितीच नाही. भावना दाबणं म्हणजे स्वतःलाच नाकारणं. बघा, एक छोटंसं उदाहरण देते. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकर असतो. प्रेशर कुकरमध्ये आपण जेव्हा डाळ किंवा भात शिजवतो तेव्हा त्याच्या शिट्ट्या होतात, म्हणजेच कुकरमधली वाफ बाहेर पडते. पण तेच जर कुकरमध्ये वाफ साठवली गेली आणि ती बाहेर पडलीच नाही तर कुकरचा स्फोट होतो. आपल्या बाबतीत पण तेच होतं. आपण आपल्या भावना दाबतो आणि मग भावनांचा कधीतरी स्फोट होतो आणि आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवतो. दुःख, राग आणि भीती या भावना का वाढतात? दुःख दाबले तर काय होते? एकतर ते डिप्रेशनमध्ये बदलू शकते, एकटेपणा वाढतो किंवा मग शरीरात जडपणा जाणवतो. कारण दुःख व्यक्त होण्याची गरज असते. राग दाबला तर काय होतं? चिडचिड वाढते, नात्यांमध्ये अंतर वाढते आणि अचानक स्फोटक प्रतिक्रिया देणं सुरू होतं. कारण राग म्हणजे सीमांचं रक्षण. आता भीती दाबली तर काय होतं? चिंता वाढते, ओव्हर थिंकिंग वाढते, निर्णय घेण्याची भीती वाटते. कारण भीती आपल्याला सावध करते. आपण भावनांना शत्रू मानतो. भावना व्यक्त केल्या तर लोक दुरावतील, लांब जातील असं आपल्याला सतत वाटत राहतं. पण भावना ह्या संदेशवहनाचं काम करतात हे आपण सपशेल विसरून जातो. आपण सगळेच घर, ऑफिस, जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळतो, पण आपण कधीच थकत नाही. आपण किती स्ट्रॉंग आहोत असे स्वतःला सांगत असतो. पण काही महिन्यानंतर झोप न येणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणं, रडू येणं, थकल्यासारखं जाणवणं, यालाच सायकोलॉजिकल भाषेमध्ये स्ट्रेस ओव्हरलोड असे म्हणतात. ही कहाणी घरातल्या त्या प्रत्येक स्त्रीची आहे जिला आपल्या भावना व्यक्त करणं जमत नाही, नकार देणं जमत नाही, भावना स्वीकारणं जमत नाही. भावना स्वीकारणं म्हणजे नक्की काय? भावना स्वीकारणं म्हणजे त्यात बुडणं नाही, स्वतःला दोष देणं तर अजिबात नाही. भावना स्वीकारणं म्हणजे मान्य करणं. हो, मला राग येतोय. हो, माझी चिडचिड होत आहे. हो, मला भीती वाटते. भावना व्यक्त करणे म्हणजे हिलिंगची सुरुवात असते. आता भावना स्वीकारायच्या कशा? खूप जणींचा हा प्रश्न असतो की भावना स्वीकारायच्या कशा? व्यक्त कसं व्हायचं हेच कळत नाही. समोरचा रागवेल, नाराज होईल अशी भीती असते कायम. म्हणूनच भावना स्वीकारायच्या असतील तर या स्टेप फॉलो करा. स्टेप 1, पॉज घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि थोडं थांबा. स्टेप 2, भावना ओळखा. स्वतःला विचारा, मी आता नक्की काय अनुभवते. स्टेप 3, भावनेला नाव द्या. राग, दुःख, भीती, निराशा. भावनेला नाव दिलं की त्याची ताकद कमी होते. स्टेप 4, शरीरातल्या जाणीवा ओळखा. म्हणजे छातीत जडपणा जाणवतोय, पोटात गोळे येत आहेत, घशात अडथळा निर्माण झालाय, म्हणजेच भावना दाबल्या जात आहेत. आणि स्टेप 5,
स्वतःशी प्रेमाने बोला. मी सुरक्षित आहे. मी भावना जपत आहे. मी स्वतःसोबत प्रामाणिक आहे. बस इतकंच. भावना स्वीकारल्यानंतर काय काय बदल होतात ते जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भावना स्वीकारल्यावर मन हलकं होतं, नाती सुधारायला मदत होते, आत्मविश्वास वाढतो, ओव्हर थिंकिंग कमी होतं, आतली शांतता वाढते. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर भावना स्वीकारायला सुरुवात करा. भावना दाबणं म्हणजे स्वतःला कैद करणं आणि भावना स्वीकारणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी भावनांपासून पळतोय की भावनांना स्वीकारतोय? जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण पुढे अजून छान छान व्हिडिओ आणि विषय घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःवर खूप प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आणि आपल्या भावनांचा स्वीकार करा आणि त्या स्पष्टपणे मनमोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.